माझे नाव सौम्य जेजुतोळे। नमस्कार, माझे नाव अंकित संदीप ढोके। नमस्कार, माझे नाव सोहम रवींद्र चांदोरे। आम्ही तिघांनी मिळून एक इको फ्रेंडली खत तयार केलेला आहे। आम्ही त्याचं नाव मातीचा साथी खत ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही अशा प्रकारे एक खत तयार केलेलं आहे। आम्ही एक खत बनवण्यासाठी त्यामध्ये कॉफी ग्राउंड्स, ड्राईड डेट्स, मूग पावडर, काव डंग या गोष्टी वापरलेल्या आहेत। कॉफी ग्राउंड्स पासून नायट्रोजन, ड्राय डेट्स पासून फॉस्फरस, मूग पावडर पासून पोटॅशियम, काव डंग पासून नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम झाडाला भेटते। जर झाडाला नायट्रोजन मिळाले नाही तर त्याच्या पानाचा रंग पिवळा होऊन त्या पानाची गळण्याची शक्यता असते, म्हणून झाडाला नायट्रोजन मिळणे गरजेचे आहे। म्हणून आम्ही यामध्ये कॉफी ग्राउंड्स म्हणजे कॉफीचे पावडर वापरलेले आहे। जर झाडाला फॉस्फरस मिळाले नाही तर त्याची वाढ खुंटते, परिणामी पाने आणि देठ लहान होतात आणि मूळ प्रणाली खराब होते, म्हणून झाडाला फॉस्फरस मिळणे गरजेचे आहे। म्हणून यामध्ये आम्ही ड्राईड डेट्स म्हणजे सुक्या खुर्मा वापरलेले आहे। मित्रांनो, जर झाडाला पोटॅशियम मिळाले नाही तर त्याची जुन्या पानांना कळा पिवळ्या रंगाची दिसतात, त्यानंतर ते जळतात व तपकिरी होतात आणि शेवटी गळतात। म्हणून झाडाला पोटॅशियम मिळणे गरजेचे आहे, म्हणून आम्ही यामध्ये मूग पावडर वापरलेला आहे। धन्यवाद।